सणासुदीचे दिवस आले की भरपूर पूजापाठ आपण करत असतो आणि पूजाविधी म्हटलं की यामध्ये देवाची आरती आलीच आणि आरतीसाठी तुपाच्या फुलवाती देखील लागतात। मग काय देवासाठी लागणाऱ्या ह्या तुपाच्या फुलवाती आपण मार्केटमधून विकत घेऊन येतो, पण ह्याच फुलवाती जर तुम्हाला घरीच बनवता आल्या तर मार्केटपेक्षाही स्वस्त दरातल्या शुद्ध गाईच्या तुपातल्या आणि सुगंधित अशा या तुपाच्या फुलवाती आज आपण घरी कशा बनवायच्या आहेत ते बघणार आहोत। आणि बरं का, ह्या फुलवाती बनवण्यासाठी देखील आपल्याला अगदी 10 ते 15 मिनिटं लागतात। इथे या काही फुलवाती घेतलेल्या आहेत ज्या रेडीमेड आहेत, पण ह्याच फुलवाती आपल्याला घरच्या घरी कशा बनवायच्या आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी इथे बघा मी कापूस घेतलेला आहे। आपण दिव्यासाठी वाती बनवण्यासाठी जो कापूस घेतो ना तोच हा कापूस आहे। कापसाचा असा थोडा भाग घ्यायचा आहे। कापसाचा घेतलेला हा तुकडा आहे ना थोडा मी हाताने पिंजून घेणार आहे, म्हणजे हा कापूस एकसारखा होईल। कापूस एकसारखा करून झाल्यानंतर याचे 4 कोपरे आपल्याला काढायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने 4 कोपरे काढल्यानंतर हे 4ही कोपरे ना आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि अशा पद्धतीने हलकं असं पीळ द्यायचं आहे। मी एका छोट्या वाटीमध्ये थोडं दूध देखील घेतलं आहे। बोटांना थोडं दूध लावून ना या टोकाला आणखी पीळ देत आहे। फुलवातीच्या टोकाला अशा पद्धतीने दूध लावल्यामुळे ना हे टोक थोडं कडक होतं। इथे मी 2 ते 3 फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला फुलवाती बनवायच्या आहेत। फुलवात व्यवस्थित उभी राहावी म्हणून हा जो खालचा भाग आहे ना थोडा पसरून घ्यायचा आहे, म्हणजे फुलवातीने व्यवस्थित उभ्या राहतात। हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे हे फुलवात आपण दिव्यामध्ये जरी ठेवली ना ती व्यवस्थित अशी उभी राहील। इथे मी थोडं अष्टगंध घेतलेला आहे। तुम्ही अष्टगंधाऐवजी हळद किंवा कुंकूचा देखील वापर करू शकता। आता हे अष्टगंध थोडंसं बोटाला चोळून घेतलं आहे आणि फुलवातीचं जे वरचं टोक आहे ना त्याला थोडं हे अष्टगंध लावून घ्यायचं आहे। देवासाठी लागणाऱ्या फुलवाती पूर्णपणे पांढऱ्या नसाव्यात यासाठी फुलवातीच्या ह्या टोकाला मी अष्टगंध लावत आहे। तुमच्याकडे अष्टगंध नसेल तर त्याऐवजी हळद किंवा कुंकू देखील तुम्ही इथे लावू शकता आणि अशाच पद्धतीने मी सर्व फुलवाती बनवून घेणार आहे। फुलवाती ना बनवायला खूप सोप्या आहेत, जास्त वेळ लागत नाही। पण ह्या फुलवाती जर तुम्हाला तरीही बनवता येत नसतील तर मार्केटमध्ये तयार फुलवाती देखील मिळतात, त्या फुलवाती देखील तुम्ही विकत घेऊ शकता। इथे बघा आपल्या छान अशा ह्या फुलवाती तयार झालेल्या आहेत। ती मार्केटमध्ये विकतच्या ज्या फुलवाती मिळतात अगदी तशाच या फुलवाती आपण घरी बनवलेल्या आहेत। पूजाविधीसाठी लागणाऱ्या या फुलवाती आपण गाईच्या शुद्ध तुपापासून बनवणार आहोत। यासाठी इथे मी 5 चमचे गाईचं तूप घेतलेलं आहे। गाईच्या तुपासोबतच आपल्याला वनस्पती तूप देखील घ्यायचं आहे। 5 चमचे गाईचं तूप आहे तर 5 चमचे आपल्याला वनस्पती तूप घ्यायचं आहे। गाईच्या तुपासोबतच थोडं वनस्पती तूप म्हणजे डालडा वापरला ना की या दिव्याला एक छान बाइंडिंग येते, छान आकार येतो। फुलवातीमध्ये फक्त तुपाचाच वापर केला तर त्या फुलवाती लगेचच वितळतात, यासाठी यामध्ये थोडं डालडा घातला आहे। पण जर का तुम्हाला या फुलवाती फक्त गाईच्या शुद्ध तुपाच्या हव्या असतील तर तुम्ही यामध्ये डालड्याचा वापर नाही केला तरीही चालेल। हे तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे। मार्केटमध्ये मिळणाऱ्या फुलवातींमध्ये बऱ्याच वेळा मेणबत्तीचा देखील वापर असतो, म्हणूनच घरच्या घरी अगदी शुद्ध तुपातल्या आपण ह्या फुलवाती बनवत आहोत। फुलवाती छान रंगीत दिसण्यासाठी यामध्ये अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे। हळद घातल्यामुळे ना आपल्या या फुलवातींना हलका असा पिवळसर रंग येणार आहे आणि फुलवाती छान सुगंधित होण्यासाठी यामध्ये तुम्ही अत्तराचा देखील वापर करू शकता। अत्तराचे काही ड्रॉप्स यामध्ये घालायचे आहेत। इथे ना मी भीमसेन कापूर घेतलेला आहे। भीमसेन कापूर हा आरोग्यदायी कापूर आहे आणि पूजाविधीमध्ये आवर्जून या कापराचा वापर केला जातो। पण तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल आणि तुम्हाला कापूरच वापरायचा असेल तर नेहमी मार्केटमध्ये जो साधा कापूर मिळतो त्या साध्या कापराचा देखील अशा पद्धतीने चुरा करायचा आहे, म्हणजे पावडर तयार करायची आहे। ती पावडर या तुपामध्ये घालायची आहे। माझ्याकडे इथे भीमसेन कापूर आहे तर त्याची पावडर करून मी यामध्ये घातलेली आहे। जर तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर तुम्ही त्याचे देखील ड्रॉप्स यामध्ये घालू शकता। आता आपल्याला हे जिन्नस ना मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे हे तुपाचं छान असं मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे। आता फुलवाती बनवण्यासाठी इथे मोल्डचा वापर करायचा आहे, किंवा तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपण ज्या कापसाच्या फुलवाती तयार केलेल्या आहेत ना त्या फुलवाती या तुपामध्ये बुडवून ताटावर ठेवायचे आहे आणि सेट होऊ द्यायचे आहेत। मार्केटमध्ये ना अशा पद्धतीने चॉकलेटचे मोल्ड मिळतात, तर या मोल्डचा देखील फुलवाती बनवण्यासाठी तुम्ही वापर करू शकता। किंवा बघा आपल्याकडे औषधांच्या बॉटलची ही जे झाकण असतात ना त्या झाकणामध्ये देखील तुम्ही फुलवाती बनवू शकता। आपल्या प्रत्येकाच्या घरी ना औषधांच्या बॉटल्स असतातच,
तर ह्या झाकणांचा देखील वापर आपण करू शकतो. किंवा मार्केटमध्ये ना अशा पद्धतीचे छोटे मातीचे दिवे देखील मिळतात, यामध्ये देखील आपण फुलवाती बनवू शकतो. शिवाय आपल्या घरी फ्रीजमध्ये बर्फाचा ट्रे असतो, त्या ट्रेमध्ये देखील आपण फुलवाती बनवू शकतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे या सर्वांचा वापर करून आपण फुलवाती कसं बनवणार आहोत. सुरुवातीला या कापसाच्या ज्या वाती तयार केल्या आहेत ना, त्या भिजवून घ्यायच्या आहेत. तुपामध्ये व्यवस्थित आपल्याला ह्या वाती भिजवून घ्यायच्या आहेत. एक तर या वातींवर तुम्ही तूप घाला किंवा तुपामध्ये ह्या वाती बुडवून अशा पद्धतीने ज्या ट्रेमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही फुलवाती बनवणार आहात त्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या फुलवाती भिजवून मध्यभागी ठेवायच्या आहेत. भिजवल्यामुळे ना फुलवाती व्यवस्थित स्थिर राहतात. हे बघा, एक एक करून अशा पद्धतीने आपल्याला फुलवाती या ट्रेमध्ये व्यवस्थित मध्यभागी ठेवायच्या आहेत. आता या कापसाच्या वाती ट्रेमध्ये मी ठेवलेल्या आहेत. आता तूप यामध्ये घालायचं आहे. तुम्ही ज्या कोणत्या साच्यामध्ये फुलवाती तयार करणार आहात ना, तर तूप घालताना आपल्याला तूप अगदी कमी देखील घालायचं नाही किंवा जास्त देखील तूप घालायचं नाही, जेणेकरून साच्याच्या बाहेर तूप येईल. आपल्याला अगदी तंतोतंत तूप यामध्ये घालायचं आहे. चमच्याच्या सहाय्याने ना अशा पद्धतीने आपल्याला साच्यामध्ये तूप ओतायचं आहे. आता या ट्रेमध्ये मी तूप घालून झालेले आहे. यानंतर बघा, एखादा बॉटलचं झाकण असेल तर त्या झाकणामध्ये आपल्याला फुलवात कशी बनवायची आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते. इथे हे मी एक प्लास्टिकचं झाकण घेतलेलं आहे. यामध्ये ना तुपात ओली करून घेतलेली ही कापसाची वात मध्यभागी ठेवायची आहे आणि आपल्याला यामध्ये तूप ओतायचं आहे. अशा पद्धतीने ही फुलवात मी एखाद्या बॉटलच्या झाकणमध्ये बनवत आहे. यानंतर माझ्याकडे जो चॉकलेटचा मोल्ड आहे ना, हा बऱ्यापैकी मोठा मोल्ड आहे. जास्त वेळ दिवा जवळ ठेवायचा असेल किंवा जास्त वेळ फुलवात जवळ ठेवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मोठ्या आकाराच्या फुलवाती बनवू शकता. मोठ्या आकाराच्या फुलवाती जरा जास्त वेळ जळतात, यासाठी इथे मी काही फुलवाती थोड्या मोठ्या आकाराच्या बनवत आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनटं या आकाराच्या फुलवाती जळत राहतील. तुपाच्या या फुलवाती बनवण्यासाठी आपण इथे डालड्याचा वापर केल्यामुळे ना या फुलवाती पटकन सेट होतात, जास्त वेळ लागत नाहीत. पण जर का तुम्ही फक्त तुपाच्या फुलवाती बनवल्या आहेत तर त्या फुलवाती सेट होण्यासाठी थोडा वेळ लागतो. बघा, इथे मस्त अशा ह्या फुलवाती दिसत आहेत. आता ह्या फुलवातीनं आपल्याला फ्रीझरमध्ये 10 ते 15 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवायच्या आहेत. बघूया आता आपल्या फुलवाती तयार झालेल्या आहेत का. 15 मिनिटानंतर या फुलवाती मी फ्रीजमधून बाहेर काढल्या आहेत. बघा, इथे आपण डिमोल्ड करत आहोत. या फुलवाती पटकन अशा ह्या डिमोल्ड होत आहेत. या तुपाच्या फुलवातीनं खूप सुंदर दिसत आहेत. अगदी मार्केटसारख्या या फुलवाती आपण घरीच बनवलेल्या आहेत. याचा रंग बघू शकता, छान हळदीमुळे ना याला पिवळसा रंग देखील आलेला आहे. तर बर्फाच्या ट्रेमध्ये ज्या फुलवाती मी बनवल्या आहेत ना, त्या देखील मी डिमोल्ड करत आहे. हे बघा, या वाती देखील खूप सुंदर दिसत आहेत आणि या फुलवाती ना छान सेट झाल्यामुळे ना ट्रेमधून देखील पटकन बाहेर येतात, जास्त वेळ लागत नाही. बर्फाचा ट्रे हलका असा झटकला ना हातामध्ये तर लगेच या फुलवाती बाहेर येतात. हे बघा, अशा पद्धतीने उलटा केल्यानंतर लगेच यामधल्या फुलवाती बाहेर येतात. पूर्वीच्या काळी साच्याचा वापर न करता या फुलवाती बनवल्या जायच्या. कापसाच्या ज्या फुलवाती आहे ना, तुपामध्ये बुडवून त्या ताटामध्ये ठेवल्या जायच्या आणि नॉर्मल टेम्परेचरवर त्या फुलवाती सेट केल्या जायच्या. आणि अशा पद्धतीने या सर्व फुलवाती मी डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशा या फुलवाती दिसत आहेत. अगदी मार्केटसारख्याच या फुलवाती घरच्या घरी आपण बनवलेल्या आहेत. हळदीमुळे ना खूप सुंदर असा या फुलवातींना रंग देखील आलेला आहे. आपण वातींना ना अष्टगंध लावलेला आहे, त्यामुळे या फुलवातींना खूप उठून दिसत आहेत. आणि या फुलवाती महत्त्वाचं म्हणजे खूप सुगंधित आहेत. या फुलवाती स्टोअर कशा करायच्या, तर माझ्याकडे बघा अशा पद्धतीचा हा एक प्लास्टिकचा डब्बा आहे. त्यामध्ये या फुलवाती मी ठेवणार आहे. अशा पद्धतीने फुलवाती तुम्ही बनवून ठेवला तर जेव्हा गरज असेल तेव्हा लगेचच आपल्याला ह्या फुलवाती डब्यातून काढून लावता येतात. आपण या फुलवाती तुपापासून बनवलेल्या आहेत. यामध्ये अजिबात मेणबत्तीचा वापर केलेला नाही. त्यामुळे तयार फुलवाती आहेत ना, आपल्याला अशा पद्धतीने एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायच्या आहेत आणि हा डबा आपल्याला ना फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ह्या वाती आपल्याला वापरायच्या आहेत. तुम्हाला यामधली
एक फुलवात मी लावून देखील दाखवते, म्हणजे हे किती छान जळते हे देखील तुम्हाला कळेल. या शुद्ध तुपातल्या फुलवाती दिसायला जितक्या सुंदर दिसत आहेत ना, तितकीच ही फुलवात लावल्यानंतर ना खूप प्रसन्न असं वाटत आहे, खूप सुंदर असा सुगंध येत आहे. तुम्हीसुद्धा या सणासुदीला शुद्ध गाईच्या तुपाच्या फुलवाती नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक देखील करा आणि माझ्या अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.